आता मंत्रिमंडळात स्थान मिळालेले मंत्री कोणतंही तुलनेनं कमी महत्त्व असलेलं खातं घ्यायला तयार होतात, पण स्वतःच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पदाबद्दल कोणतीही तडजोड करायला तयार होत नाही। का महत्त्व आले आहे या पदाला जाणून घेऊया। आधी संबंधित जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची धुरा दिली जायची, तसंही जिल्ह्याचा कार्यकारी प्रमुख जिल्हाधिकारीच असतो। केवळ सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो। मात्र गेल्या 10 वर्षात पालकमंत्री पदावरून चढाओढ सुरू झाली आहे। आता तर एकदा जाहीर केलेलं पालकमंत्री पद स्थगित करण्याची देखील वेळ आली आहे। पालकमंत्री पद इतकं का महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊया। लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्री पदाकडे पाहिलं जातं। आता मंत्रिमंडळात स्थान मिळालेले मंत्री कोणतेही तुलनेने कमी महत्त्व असलेलं खातं घ्यायला तयार होतात, पण स्वतःच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पदाबद्दल ते कोणतीही तडजोड करायला तयार होत नाहीत। कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांना हवंच असतं। याचं कारण म्हणजे कुठल्याही जिल्ह्याच्या सगळ्या आर्थिक नाड्या याच पदापाशी येऊन अडकतात। अर्थकारणातूनच राजकारण चालतं, तीच मुख्य रसद असते कार्यकर्ते पोचण्याची। संबंधित जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी कोणतंही काम असो किंवा अगदी शासकीय समारंभ असला तरी त्याच्या केंद्रस्थानी पालकमंत्रीच असतो। जिल्ह्यातील विकास कामांवर देखरेख आणि जिल्हा नियोजन समितीकडील निधीचं वाटप हे पालकमंत्री पदाच्या अधिकारात येत असल्यानं अपरिहार्यपणे त्या विशिष्ट जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरील नेत्याला राजकीय दृष्ट्याही वजन प्राप्त होतं। पालकमंत्र्यांची कामे आणि अधिकार काय काय आहेत ते देखील जाणून घेऊयात। जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवणं, तसंच जिल्ह्याचं प्रशासन व्यवस्थित आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवणं, केंद्र आणि राज्य सरकारचा विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणं देखील पालकमंत्र्याची जबाबदारी असते। मोठमोठ्या सरकारी योजनांसाठी जिल्ह्यातील जमीन अधिग्रहण करणं, एक्सप्रेसवे, विमानतळ, रेल्वे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायाने त्यांचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांची मोठी भूमिका असते। जिल्हा नियोजन समितीकडील निधीचं वाटप हे पालकमंत्री पदाच्या अधिकारात येत असल्याने पालकमंत्र्यांचं राजकीय वजन वाढतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।